अजूनही महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्यामधून सावरला नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। तर अंत्यसंस्काराआधीही शपथविधी झालेले आहेत असं उत्तर यावर नवनाथ बन यांनी दिलं। आज घडतंय ते नवं नाही, घटनात्मक परंपरा आहे असं नवनाथ बन म्हणाले। शोक असतो पण घटनात्मक जबाबदाऱ्या थांबत नाहीत असं नवनाथ बन म्हणाले। गांधी यांची अशा बातम्या ज्या आहेत की महाराष्ट्राला नवीन महिला मुख्यमंत्री मिळते आहे, उपमुख्यमंत्री, अशा बातम्या मी ऐकतोय। अजित पवारांच्या दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचं नाव मी ऐकतोय, मला माहित नाही। आता शेवटी हे त्यांचं राजकारण आहे, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलावं। स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, त्यानंतर इंदिरा गांधींची ज्या दिवशी हत्या झाली, ज्या दिवशी अंत्यसंस्कार चालू होते, त्या दिवशी राजीव गांधी यांची पंतप्रधान म्हणून शपथविधी सोहळा पार पडला होता। एखाद्या घटना झाल्यानंतर त्यावेळच्या परिस्थितीवर तिथला निर्णय घेतला जातो। जसं इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर सेम त्याच दिवशी काही तासामध्ये राजीव गांधी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली। त्या घटनेनुसार त्या स्थितीनुसार ते निर्णय घ्यावे लागतात। कुठल्याही घटनात्मक पदावरचा व्यक्ती रिक्त झाल्यानंतर ते तातडीने भरणं हे कर्म